10वीं 12वीं और नीट में कामयाब तुलबा को मुस्तकबिल में तालीम हासिल करने और कॉलेज में दाखिला लेने के लिए मुख्तलिफ सर्टिफिकेटों की ज़रूरत पड़ती है। खुसूसन ज़ात सर्टिफिकेट, इनकम सर्टिफिकेट, रिहायशी सर्टिफिकेट और डोमिसाइल सर्टिफिकेट दरकार होते हैं। इन सर्टिफिकेट्स को हासिल करने के लिए ऑनलाइन तर्ज पर दरख्वास्त दाखिल करनी पड़ती है। हुकूमत महाराष्ट्र के स्टेट सर्विस कमीशन की जानिब से इन सर्टिफिकेट्स को हासिल करने के लिए फीफो यानी फर्स्ट इन फर्स्ट आउट निज़ाम शुरू किया गया है। इस निज़ाम के तहत दरख्वास्त दाखिल करने वाले अफराद को पहले सर्टिफिकेट दिया जाएगा, उसके बाद ही दूसरे दरख्वास्त गुजार को सर्टिफिकेट दिया जाएगा। नांदेड़ तहसील दफ्तर के तहसीलदार संजय वारकड़ और समाजी कारकुन मोहम्मद रफीक उर्मुशी ने तुलबा से अपील की है कि वो जल्द अज जल्द इन सर्टिफिकेट्स को हासिल करने के लिए ऑनलाइन तरीके से दरख्वास्त देने के लिए सेतु सुविधा केंद्र और आपले सरकार जैसे सेंटर से रुजू करे। सर्वांना या ठिकाणी मी एक आवाहन करू इच्छितो की आता 10वी आणि 12वीचा निकाल मागे लागलेला आहे। आता नीट आणि CET MS-CETचा निकाल लागलेला आहे। सर्वांना आपल्या पाल्यांना विद्यार्थींना विविध प्रकारचे प्रमाणपत्र काढावे लागतात, जसे की जातीचे प्रमाणपत्र आहे, त्यानंतर उत्पन्न, रहिवाशी, नॅशनॅलिटी, EWS असे प्रमाणपत्र काढायचे असतात। आता नुकतंच महाराष्ट्र शासनाने FIFO लागू केलेला आहे, म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट। म्हणजे जेव्हा आपण पहिला अर्ज आमच्या पोर्टलवर ऑनलाईन भरता तर लगेच आपल्याला पहिला आलेला आहे, तर आपले सर्व कागदपत्र असतील तर लगेच पहिला आपला अर्ज मंजूर होणार। म्हणजे शेवटचा ज्यांनी अर्ज केला आहे त्याला जरी कोणी सांगितलं किंवा कोणी शिफारस केली तरीसुद्धा तो पहिल्यांदा त्याला मिळणार नाही। पहिल्यांदा जो येईल त्याला ते प्रमाणपत्र पहिल्यांदा दिलं जाणार आहे। त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो मी की फर्स्ट इन फर्स्ट आउट लागू झालेलं आहे, त्यामुळे आपण प्रमाणपत्र तात्काळ ऑनलाईन करायचं आहे। आम्ही या ठिकाणी 10 जणांचा स्टाफ वेगळा नेमलेला आहे। नायब तहसीलदार यांच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र ऑनलाईन मिळतं। आपण थंब लावलं की ॲट ए टाईम एका वेळेस 1000 प्रमाणपत्र मिळतात। आत्तापर्यंत जवळपास आपण 26 ते 28 हजार प्रमाणपत्र दिलेले आहेत। मागच्या वर्षीची आकडेवारी पाहिली तर आपण 75,000च्या आसपास प्रमाणपत्र वर्षभरामध्ये नांदेड तालुक्यात दिलेले आहेत। तर विद्यार्थी आता परत वाढतात, प्रत्येक वर्षी जवळपास 10% वाढ होत असते। तर जे 10वी पास झालेले आहेत, जे 12वी पास झालेले आहेत, यांना मी आवाहन करतो की आपल्या पाल्याचे आणि सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आपण ऑनलाईन प्रमाणपत्र महाई सेवा केंद्र आहे, सेतू सुविधा केंद्र आहे, आपण त्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत। आपले सरकारवर सुद्धा आपण जर अप्लाय केलं तर तिथंसुद्धा आपल्याला आपले फॉर्म भरले तर आपण त्या ठिकाणी ऑनलाईन आमच्या इनबॉक्समध्ये आले की जरी उत्पन्न रहिवासाठी 7 दिवस आहेत, त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, इतर प्रमाणपत्र 3 आठवडे 15 दिवस विहित कालावधी दिलेला आहे, परंतु आम्ही या ठिकाणी जास्तीचा स्टाफ लावून आम्ही त्वरित प्रमाणपत्र या ठिकाणी देत आहोत। आणि संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंतसुद्धा आणि काही कर्मचारी, महिला कर्मचारी आहेत, घरीसुद्धा लॅपटॉप घेऊन घरूनसुद्धा ते ऑनलाईन प्रमाणपत्र देत आहेत। या उपर जर काही अडचण आली तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे, माझ्या व्हॉट्सअपवर आपण जर हे अर्जंट आहे म्हणून विनंती केली तर आपल्याला यापूर्वी मदत करता येत होती, परंतु आत्ता FIFO लागू झाल्यामुळे फर्स्ट इन फर्स्ट आउट असं आहे। त्यामुळे काही विद्यार्थी माझ्याकडे येत असतात की आता उद्याच लास्ट तारीख आहे, सर 5 वाजता तारीख लास्ट आहे, आता 4 वाजले द्या, परंतु मग अशा वेळेस आमची इच्छा जरी असली तरी मदत करता येणार नाही। फर्स्ट इन फर्स्ट आउटमुळे जर समजा पुढे 500 प्रमाणपत्र असेल तर 500 प्रमाणपत्र दिल्याशिवाय तुमचा नंबर येणार नाही। त्यामुळे परत एकदा आवाहन करतो की मी आपण विहित आता भरपूर वेळ शिल्लक आहे, आता प्रमाणपत्र तुम्ही दाखल केले ऑनलाईन की आम्ही तुम्हाला लगेच 2 ते 3 दिवसात प्रमाणपत्र आपल्याला मिळतील अशी ही व्यवस्था केलेली आहे। थँक्यू। महाराष्ट्र सरकार ने जो FIFO बोल के एक प्रणाली चालू करे जिसके तहत एजेंट डोमिसाइल, रहवासी, EWS और ज़ात प्रमाण पत्र ये जो सेतु के ऊपर दाखिल करते तो उसको जैसा जो पहले वक्त में डालेंगा तो उसको पहले मिलेगा और जो बाद में डालेंगा तो वो बाद में मिलेगा। डेस्कटॉप के ऊपर 10 लोगों के नाम आ रहे, वो 10 हटेंगे तो दूसरे 10 से हटेंगे, 10 नाम आएंगे डेस्कटॉप पे। तो लोगों से अपील है कि भाई जल्द से जल्द उन्होंने सेतु के ऊपर एजेंट डोमिसाइल, उत्पन्न सर्टिफिकेट जिसको ज़रूरत है, जो 10वीं 12वीं के एग्ज़ाम होने वाले लोगों को एडमिशन लेने के वास्ते एजेंट डोमिसाइल, रहवासी प्रमाण पत्र, EWS लगेगा, इसलिए वो अभी से दाखिल करेंगे तो उनको जल्द से 10 से 15 दिन के अंदर मिल जाएगा वो, नहीं तो फिर लोगों को बहुत परेशानी होंगी, लोगों के एडमिशन के मसले हो जाएंगे, लोगों के एडमिशन नहीं होंगे। इसलिए लोगों से अपील है कि जल्द से जल्द सेतु सुविधा केंद्र पे एजेंट डोमिसाइल, रहवासी, उत्पन्न सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट ये दाखिल करें और जल्द से जल्द यहाँ से तहसील ऑफिस से मिलेगा। तहसीलदार साहब ने पूरा उसके अंदर पूरी डिटेल बताई है और लोगों से अपील है कि जल्द से जल्द दाखिल करें।